हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही? तुमच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आजची सकाळ होती माझी काय अशी. मग मी पटापट गेली नाश्ता करायला. नाश्त्यामध्ये आज मी खाल्ला होता आंबा. खूपच टेस्टी होता आणि गोडसुद्धा होता. नंतर मी भांडी घासून घेतलेली बिकॉज खूप भांडी पडली होती. नंतर माझा आला होता पिगी बँक. मी त्याला अनबॉक्सिंग केला. तो खूप छान आला होता. नंतर आमची इथं आली होती प्रिशू. मी मस्त टॅमॅटो मिरची वगैरे कापत होती, चिकन बनवणार होती. मग नंतर प्रिशू आमची इथं बसली होती. मग त्याच्यात पहिले मी टाकून घेतला मसाला, मस्त असं झणझणीत होणारा मसाला आणि थोडासा मीठ सुद्धा घातला होता. आणि मला चिकन मसाला काही भेटत नव्हता. मी किती शोधला बट मला काही भेटलाच नाही. मग नंतर मी त्याच्यात थोडासा हळद घातली होती बघा. 1 टीस्पून मी हळद घातली आणि नंतर अंडा फोडला. आणि नंतर मला चिकन मसाला सापडल्यावर मी चिकन मसाला त्याच्यात टाकून दिला आणि त्याला मस्त असं मिक्स करून घ्या. मग मिक्स करून घेतल्यावर मी छान असं एकदम छान मिक्स करून घेतला. आणि मिक्स केल्यावर तुम्ही एका तव्यात तेलला भाजून घ्या आणि त्याच्यात टाकून घ्या. 1 पीस मी एक्स्ट्रा वाढवला होता बिकॉज मला कमी पडला होता म्हणून. आणि नंतर मी ह्याच्यात थोडासा तव्यामध्ये तेल टाकलेला बिकॉज मला ते फ्राय करायचे होते ना चिकनचे पीसेस. मग म्हणून तर अंडा टाकल्यावर एकदम छान होतो. मग नंतर मी त्याच्यात एक पीसेस टाकायला सुरू केले होते. मग मी पटापट 1 2 3 असे मोजत टाकायला लागले. आणि ही रेसिपी खूपच छान आहे. तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा. तुम्हालासुद्धा खूपच आवडेल. आणि मी माझ्या घरी बनवलेली, तर नक्की तुम्ही आमच्या घरी खायला येऊ शकत आहात. तर थँक्यू. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते मला नक्की नंतर कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे. तर मी हिला मस्त फ्राय करून घेतला. आणि आमची इथं मीरू आणि प्रिशा येणार होते. मग ती दोघंजणं आलेली आणि ती दोघंजणं खूप मस्ती करत होती. म्हणजे त्यांची भांडणं चाललेली बघा गाईस. तो म्हणजे त्याने घेतला का ती रडायची आणि हिने घेतला का तो रडायचा. म्हणजे दोघांची भांडणं चाललेली होती. आणि त्यांची मम्मी, दोघीजणांची पण मम्मी हे करत होती, सांगत होती भांडू नका. तर ती भांडत होती. बाय. इकडे आपलं ब्लॉग